सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे चर्चासत्र नोटाबंदी की नोटाबदली. वक्ते आहे डॉक्टर ठेकेदत्त, डॉक्टर के ठेकेदत्त. हे गणित या विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. तसेच ते बुक 2 या प्राध्यापकांच्या युनियनचे पुढारी देखील आहेत. सध्या ते CPM या पक्षाचे सदस्य आहेत. या चर्चासत्राला अध्यक्ष लाभले आहेत कॉम्रेड धोपेश्वर. कॉम्रेड धोपेश्वरकर हे बँकिंग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी असून महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे ते ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. ऐका तर, नोटाबंदी की नोटाबंदी. स्टडी सर्कलला सुरुवात करत आहोत. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर चलन कल्लोळाच्या रूपाने जी अनागोंदी माजलेली आहे त्यातले जे विविध पैलू आहेत हे विविध पैलू समजून घेण्याकरता म्हणून आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. 4 वक्ते आताच त्याप्रमाणे आहेत आणि सगळे चांगले बोलणारे आहेत. त्यांच्याकडे अनेक मुद्दे असतील. अध्यक्ष म्हणून माझी एवढीच विनंती आहे की एका वक्त्यांनी सांगितलेला मुद्दा दुसऱ्यांनी शक्यतो रिपीट करू नये. तो त्याला उत्तर देण्याचा लगेच फोडून काढण्याचा, कारण तो जो प्रश्नोत्तराचा तास होईल त्याच्यामध्ये त्याच्यावर जास्त ॲम्प्लिफिकेशन किंवा काय करता येईल असं मला वाटतं. म्हणजे सभा चालवायला किंवा चर्चा कंडक्ट करायला सोपं जाईल. सर्वप्रथम श्री कॉम्रेड ठेकेदत्त हे आपल्यासमोर बोलतील. मित्र, 46 दिवस झाले नोटाबंदी येऊन आणि त्याच्यावर इतकं लिखाण, इतकी चर्चा झालेली आहे टीव्हीवर, न्यूजपेपरवर आणि माहिती इतकी आहे आपल्यासमोर की नवीन काय मांडणं हा स्टडी सर्कल सारख्या एका सिरियस ग्रुपमध्ये ते मीच म्हणायला पाहिजे असं नाही. हे चौघे मिळून सगळी काय माहिती डिटेल्स तुमच्या समोर ठेवते. पण ही स्टडी सर्कल थोडं डीप असल्यामुळं आणि कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये होत असल्यामुळं जे मोठ्या मासेसमध्ये आपण बोलतो, गेल्या 2 डिसेंबरला कल्याणला एक सभा झाली, त्यात माझ्याबरोबर डॉक्टर टांगो पण होते. तर अशा सभेमध्ये बोलण्यापेक्षा जरा वेगळं इकडे बोलूया अशी माझी कल्पना आहे. म्हणजे नोटाबंदी, डिमॉनिटायझेशन म्हणजे मनी याचं रोल काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. मनी फक्त मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून आपल्या इकॉनॉमिक्समध्ये सांगत असतात आणि मीडियम ऑफ एक्सचेंजमध्ये अदलाबदलीमध्ये त्याचं प्राइसेस आणि त्याचे व्हॅल्यू एक ठरलं जातात आणि व्हेलॉसिटी ऑफ मोशन. तुम्ही जे इकॉनॉमिक्सचे स्टुडंट्स असतात तुम्हाला हे माहिती असेल. पण ते ठोस समजायचं असेल तर इतिहासाकडे जावं लागणार आणि कार्ल मार्क्सनी जे कॅपिटल लिहिलेले आहेत 3 व्हॉल्युम्स, त्याच्यामध्ये प्रोडक्शनच्या अगोदर मनी त्यांनी केलेलं आहे. इतिहासामध्ये माणसं कमॉडिटीज निर्माण करतात. कमॉडिटी म्हणजे जो वस्तू अदलाबदलीसाठी जी करतो त्याला कमॉडिटी म्हणतो. घरी चपाती करतो ते अदलाबदलीसाठी नाही, एक्सचेंजसाठी नाही, ती कमॉडिटी नाही. पण हॉटेलमध्ये जी चपात्या बनतात ती कमॉडिटी असते. तर कमॉडिटी कसे एक्सचेंज होतात आणि त्याच्यामध्ये जितकं एनर्जी गेलेलं आहे, लेबर गेलेलं आहे, तो त्यांनी एक सांगितलं, हे ॲडम स्मिथचं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की कमॉडिटीज असं कसं अदलाबदल, बार्टर सिस्टममध्ये काय काय दोष आहे आणि म्हणून मनी कसं येतं. पैसा, सोनं ही पण कमॉडिटीज आहे, पण त्या कमॉडिटीमध्ये विशिष्ट काय गुण आहे, ती राहते, पटकन नाश होत नाही त्याचा, त्याची स्टेबिलिटी आणि ते रेकग्नाइज करू शकतं. अशी एक कमॉडिटी म्हणून मनी. तर मनी इज अ कमॉडिटी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मनी नुसतं एक फियाट, रिझर्व्ह बँकनी सांगितलं त्या कागदाची एवढं किंमत असं होत नाही. मनीच्या मागे हे जर कमॉडिटी आपण विसरलो तर जेटली सारखे फायनान्स मिनिस्टर म्हणतात बुधवारपर्यंत हे सगळं होईल. 8 तारखेला डिमॉनिटायझेशन झालं, पुढच्या आठवड्यात 7-8 दिवसात, 3-4 दिवसात हे स्टॅबिलाइज होणार. कारण मनी इज अ कमॉडिटी विच हॅज टू बी क्रिएटेड विथ लेबर. ही जी गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण ही देशाची जी इकॉनॉमीची गोष्ट करतो तेव्हा आकडे मोठे असतात. म्हणून युनिट काय, 1 लाख कोटी, लाखाला 5 शून्य, कोटीला 7 शून्य, 1 लाख कोटीला 5 अधिक 7 12 शून्य, त्याला इंग्लिशमध्ये ट्रिलियन. ही जी हिशोब आहे त्या हिशोबात हे सगळं आपण कॅल्क्युलेट करतो. हे सगळं माहिती तुमच्या समोर आहे, कारण पेपरात अनेकदा हे छापून आलेले आहे आणि प्रत्येक वक्ता तुमच्या समोर हे सगळं ठेवणार आहे. म्हणून जे ते ठेवतील मी आता तुमच्या समोर ठेवत. तर टोटल आपल्या जे
GDP आहे अराउंड 136 to 140 ट्रिलियन लक्ष कोटी. आणि त्यात जे ट्रान्झॅक्शनसाठी एक्सचेंजसाठी जे पैसे लागतात ते आहे 17 किंवा 18 लाख कोटी. त्यातून डिमॉनिटाईज किती झाले 14.6 लाख कोटी. म्हणजे इतके कोटी चलन संपूर्ण थांबवण्यात. आणि हे चलन कसं आहे पूर्वीच्या डिमॉनिटायझेशन सारखं नाही. ब्रिटिशच्या वेळेस डिमॉनिटायझेशन झालेलं होतं 1946 मध्ये. नंतर मोरारजीच्या काळी डिमॉनिटायझेशन झालं होतं 1978. पण त्या काळी जे डिमॉनिटायझेशन झालं होतं 10,000ची नोट 1,000ची नोट वगैरे ते सर्क्युलेशन मध्ये नव्हतं. आजच्या काळात 500 इज अ क्विकेस्ट. भाजीवाल्याकडे पण 500 दिलं तर ते भाजी हे करतात. हे सबंध सर्क्युलेशन मध्ये किती टक्के हे 500 आणि 1000चे त्यांनी जे बंद केलेले आहे 86% ऑफ दी सर्क्युलेशन. आता लक्षात ठेवा आपलं ब्लड सर्क्युलेशन मध्ये ब्लड आहे इकडून तिकडे ऑक्सिजनला घेऊन जाणारी त्यातले 86% तुम्ही काढून टाकलं त्याला ट्रान्सफ्युजन करताय तर मग कसं जगणार. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. संबंध आपल्या देशामध्ये अनेक देशांमध्ये काय होतं हे मी सांगत नाही बाकीचे वक्ते सांगतील. आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्शन्स पैसेमध्ये होतात कॅश. आणि एक कम्प्युटर आणि ह्याच्यामध्ये फक्त 3% ट्रान्झॅक्शन. आता सडनली 27 नोव्हेंबरच्या नंतर मोदी बोलायला लागले कॅशलेस इकॉनॉमी. पण 8 तारखेला काय बोलले एक काळा पैसा, दुसरा आहे फेक करन्सी जे टेररिस्टला देतात आणि चौथा आहे प्रिंटिंग ऑफ नोट्स. टेररिझम, प्रिंटिंग ऑफ नोट्स आणि काळा पैसा. ह्याच्यावर पण तुम्ही अनेक आणि मोठे मोठे वक्ते आहेत तुमच्याकडे त्यांच्या समोर मी बोलणं बरोबर नाहीये कारण की एन्सायक्लोपीडिया सारखं आहे आपले कॉम्रेड रेड्डी तसेच कॉम्रेड दामले हे सगळं तुम्ही ऐकलेलं असणार करायचं त्यांच्याकडून तुम्ही बोललात ह्याच्यावर. हे जी गोष्टी आहे आपल्याला एक्झाम करून पाहायला पाहिजे. एक काळा पैसा म्हणजे काय आपण म्हणतो काळा पैसा एवढं पण काळा पैसा इज नॉट अ होर्ड. पैशाचे एक गुण काय आहे मी सांगितलं सोनं खराब होत नाही. भाजी आणि दूध अदलाबदलीमध्ये आजच नाही झालं तर संपले घरी घेऊन जाता येणार नाही. भाजी कशीही विकून टाकतात ती शाश्वत नाहीये. पण गोल्ड काय राहते. म्हणून पैशाच्या अनेक उपयोग आहेत. एक आहे फायनल सेटलमेंट किराण्याकडे आपले हिशोब असतात पण महिन्याच्या शेवटी पैसे भरावे लागतात. पेमेंट मीन्स ऑफ सेटलमेंट ऑफ एन अकाउंट. दुसरं मीन्स ऑफ एक्सचेंज आणि तिसरं आहे मीन्स ऑफ होर्डिंग ॲसेट्स. हे तुमची मिल्कियत आहे वेल्थ आहे. दॅट वेल्थ कॅन बी अक्युम्युलेटेड इन ॲसेट्स परमनंट ॲसेट्स. म्हणजे हे होल्डिंग कपॅसिटी जे पैशाचे आहे हे आजच्या इकॉनॉमिक्स जे शिकवतात प्रोफेसर लोक हे घेत नाही. फक्त एक्सचेंज मधून त्याचं व्हॅल्यू डिटर्मिन होतं. मार्क्सनी काय सांगितलं मनी हॅज इट्स ओन व्हॅल्यू बिकॉज इट इज प्रोड्युस्ड. गोल्ड इज प्रोड्युस्ड मॅन्युअल लेबर हॅज गॉन सो त्याची किंमत आहे. चपाती हॅज इट्स व्हॅल्यू बिकॉज लेबर हॅज गॉन. इंडिपेंडेंट व्हॅल्यूज आहेत आणि एक्सचेंज होतात. इकॉनॉमिक्स प्रोफेसर्स काय म्हणतात जसे एक्सचेंज होतात ना त्याच्याने व्हॅल्यू डिटर्मिन होतात. तर हे जोपर्यंत ह्याच्यानी जाणार आपल्याला कळणार नाही कशासाठी डिमॉनिटायझेशन चाललं. आता हे तिन्ही आर्ग्युमेंट्स आहेत ते मी खोडून टाकण्यापेक्षा तुम्ही कोणीतरी खोडून टाका. म्हणजे काळा पैसा काय आहे समजा 10 वर्षापूर्वी माझ्या मुलाने एक फ्लॅट घेतली. फ्लॅटचं किंमत होतं 40 लाख पण त्यांनी सांगितलं 14 लाख पहिल्यांदा द्या मग आम्ही रिसीव्ह देऊ. मुलगा आहे टीचर माझ्याकडून उसनं घेतलं दुसऱ्यांकडून उसनं घेतली. एका आंटी आहे अमेरिकेत तिकडून उसनं घेऊन हे 14 लाख दिले. हे 14 लाख ब्लॅक होते का नाही. पण ज्यावेळी ती अदलाबदली झाली त्यावेळी तीच पैसा ब्लॅक झाला कारण तो टॅक्स भरत नाही. सो आता तो पैसा तोच आहे. मॅटर इज द सेम बट द फ्लो इज डिफरंट. देयर इज अ होर्ड अँड देयर इज अ फ्लो. देयर इज अ स्टॉक अँड देयर इज अ फ्लो. ब्लॅक मनी इज अ प्रॉपर्टी ऑफ अ फ्लो. आता हाच बिल्डर पैसे देतो इकडे देतो सरकारला देतो इलेक्शन फंड देतो मोदीला ते सगळं. पण बिल्डर करताना तो कामगार जो आहे वर चढून ईट घेऊन जाणारा त्याला संध्याकाळी 300 रुपये देतो. ते काय ब्लॅक आहे का लेबरने आले. म्हणजे तोच पैसा तशा मुवमेंट मध्ये आहे त्याच्यावर निर्णय होतं की ब्लॅक आहे की नाही. दुसरी गोष्ट कॅश मध्ये ॲसेट्स मिल्कियत प्रॉपर्टी कॅशमध्ये किती लोक ठेवतात हे ब्लॅक मनी त्याची सुद्धा स्टॅटिस्टिक्स आहे आणि तुम्ही देऊ शकाल कदाचित. तर ते कॅशमध्ये जो आहे एकदम लहान 11% काहीतरी आहे. बाकीचं सबंध सोनं चांदी
आर्ट, पीसेस ऑफ आर्ट, हुसेनचे पेंटिंग्स, बिल्डिंग्स, एस्टॅब्लिशमेंट्स, हॉटेल्स ह्याच्यामध्ये आहे. तर काळा पैसा काढण्याचा हा मार्ग नाही. सगळे डावे पक्ष डिमांड केलेले काळ्या पैशाच्या मागे जा. व्यापम स्कॅम असो, शारदा स्कॅम असो, डाव्या पक्षांनी त्याच्या विरोधात केलेले आहे. आणि काळा पैसा काढण्याचा अनेक मार्ग आहे आणि त्या मार्गावर पण आपले वक्ते बोलतील. इतके ते फिगर्स आहेत. 660 नावं आलेले आहेत पनामा पेपर्स मधून. स्वित्झर्लंडमध्ये जे पैसा आहे ते पण आहे, पण त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. मल्ल्याचे पैसे आहेत किती लाख कोटी, मला वाटतं 9,000 कोटी देणं आहे आपल्याला मल्ल्याचं. तर हे सगळं पैसे जाऊ देत आणि पकडतात कोणाला? आपल्यासारख्या माणसाला. माझ्याकडे पण पैसे नव्हते. मी रिक्षा, मला वाटतं 10 दिवस रिक्षा वापरली नाही, कारण पैसेच नाही. कारण कुठून पैसे आणणार? 4,000 मिळाले बँकेतून. मी गेलो आज कधीतरी आईस्क्रीम घेऊया दुकानात गेलो, सुटे नाही. 4,000 येणं इज अ मॅटर ऑफ सेलिब्रेशन. अशा म्हणजे आपली अशी परिस्थिती असेल तर कामगार, शेतकरी, विकणारा, हेडलोड वर्कर्स, हॉकर्स, रिक्षा लाईनीत उभे असताना दिसलेले मला 4-5 दिवस कोणी रिक्षेत जात. तर ही जी लोकांवर अन्याय झालेला आहे तो आहे ह्या नोटाबंदीचा एक मार्ग. तर नोटाबंदी कशासाठी केलं ह्याच्यावर पण मी येऊ. पण नोटाबंदीमुळं काळा पैशावर अटॅक झालेला नाही आणि जे काळा पैसा नोटाच्या माध्यमात होते ते सुद्धा आता परत सगळे आलेत बँकेत. त्यांना वाटलं बँकेत 14 लाख कोटी येणार नाही, 8 लाख कोटी येणार, 6 लाख कोटी येणार नाही, कॅन्सल करा. म्हणजे तितकं लोन RBIचं कमी, तितकं आपल्याला मिळेल सरकारला आणि त्याच्याने आम्ही काहीतरी करू जनतेसाठी. हे कदाचित प्लॅन असणार, पण एवढं मूर्ख नाही वाटत मला IAS ऑफिसर्स. त्यांना माहिती होतं सगळे येणार. कशा मार्गाने येणार? लहान लहान लोकांकडे. तुम्ही घ्या माझे नोट आणि बदला. आणि हजारो लाखो लोकांनी ही काम केली. बँकेच्या स्टाफला सुद्धा त्याच्यात गुंतवलं. म्हणजे सगळे जे असे काळा पैसा, हा भाग पैशामध्ये धरलेला काळा पैसा सगळं आता वाईट झालेलं आहे. आणि जे मिडलमॅनला थोडे पैसे मिळाले, 30% किंवा 20% काहीतरी मिळाले, तर काळा पैसा गेलेला नाही. दुसरं टेररिस्ट कडून नव्या नोट पकडल्या, म्हणजे टेररिझमला हे नाही. आणि नवीन नोट छापणे हे चालूच राहणार. पण किती टक्के नवीन नोट होते त्याचे पण अंदाज कॉम्रेड देतील. 0.025% जे नोटा आहेत त्यातील 1/40%, 100मध्ये 1/40 एवढेच काळे होते, म्हणजे एवढेच फेक नोट्स होते, खोट्या नोट्स होते. त्या खोट्याला काढण्यासाठी मार्ग आहे. नोटाचे सिरियल बदला, हे बदला, ते बदला, नेहमी करत असतात. कारण तुम्ही जो नोट छापला त्याच्यामध्ये लेबर गेलेला आहे, तोच लेबर दुसरं कोणीतरी वापरू शकतं. तुमचं डिझाईन घेऊन आज नाही 50 वर्षानंतर पण करतील. तुमचा सेल, तुमचेच आर्टिस्ट, तुमचाच पेपर, तुम्ही ज्याच्याकडून पेपर घेतलेले आहेत त्यांच्याकडून पेपर घेऊन थोड्या प्रमाणात करू शकता. म्हणजे हे तिन्ही कारण त्यांनी बाजूला काढलेलं आहे. आता मित्रो, ते आता बोलतात कॅशलेस इकॉनॉमी केलं पाहिजे. आणि आजच्या पेपरात पनागरिया म्हणून जे मोठे इकॉनॉमिस्ट, अमेरिकन मॉनिटरी इकॉनॉमिस्ट काय म्हणतात? पैशावर जोर द्या, बाकी सगळे केन्स वगैरे विसरून जा. लोकांना तुम्ही जे पैसे देऊन त्यांच्या प्रोडक्शन कॅपॅसिटी, पर्चेसिंग पॉवर वाढवताय, डिमांड वाढवताय, हे सगळं सोडून द्या. त्यांना कामाला लावा, त्यांची युनियन्स बंद करा. रेगन आणि थॅचरनी केलेली गोष्ट. मॉनिटरी इकॉनॉमिक्स मध्ये केन्सला काय स्थान नाही. अशी एक मॉनिटरी इकॉनॉमिस्ट आज म्हणतात चांगलं होणार. आता थोडं दुःख आहे पण चांगलं होणार. न्यू ऑर्लियन्स शहरामध्ये कॅटरीना आल्यानंतर बघा सबंध बर्बादी झाली. त्यानंतर मीन्स ऑफ कम्युनिकेशन परत वाढलं. किती सिनिक, लोकांच्या दुःखाबद्दल विचारच नाही. इकॉनॉमी वाढणार आणि वाढणारच. आणि हे कार्ल मार्क्सकडे परत मी आणतो तुम्हाला. भांडवलशाहीमध्ये दर 7-8 वर्षांनी मोठं क्रायसिस निर्माण होणार. अनेक कारण आहे, फॉलिंग रेट ऑफ प्रॉफिट, सगळं काय मी बोलत नाही. पण त्या क्रायसिसचे एक कारण आहे लोकांकडे पैसा नाही आणि उत्पादन केलेल्या वस्तू असे ढीग पडलेले असतात. हा क्रायसिस मधून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो. पण कधी कधी असे ऍक्सिडेंट होतात, हे सगळं संपून जातं. परत प्रोडक्शन. भांडवलदाराला प्रोडक्शनावर जोर द्यावा. विकत घेतो की नाही, बॉम्ब बनला ना, आणि बॉम्बचं काय होतं त्याचा विचार नाही. जपान बघा, बॉम्ब पडले, 1,40,000 लोक मेली 2 दिवसात.
पण जपान परत उठून आलं क्रायसिस मधून, कारण जे प्रोडक्शन झालेलं होतं ते संपलेलं होतं. मग प्रोडक्शन परत येणार, म्हणजे कॅटॅस्ट्रॉफी, लोकांच्या दुःखामधून परत उभारणं भांडवलशाहीला शक्य आहे, हेच पानगरिया म्हणतात. आणि पानगरियांनी जशाची कंपॅरिझन केलं, कॅट्रिना, न्यू ऑर्लियन्स म्हणजे अमेरिकेचा तो गल्फ भाग आहे ना, मियामी वगैरे, न्यू ऑर्लियन्स, तिकडे जे कॅट्रिना 7-8 वर्षापूर्वी जे वादळ आलेलं होतं, उद्ध्वस्त झाले सगळे निग्रो लोक. आणि त्याच्यावरच तो माय नेम इज खान म्हणून पिक्चर आलेला, तुम्ही बघितलंच ना, शाहरुख खानचं. त्याच्यानंतर जे न्यू ऑर्लियन्स मध्ये परत बिल्डिंग आल्या, हॉटेल्स आले, ट्रॅव्हलिंग आली, टुरिस्ट आले, हे भांडवलशाही. म्हणजे तुम्ही नोटाबंदीवर चर्चा करणार आणि भांडवलशाहीकडे बघणार नाही तर तुम्ही समजूच शकता. आणखीन एक गोष्ट, एवढा का काळा पैसा गोदरेज म्हणून आले टीव्हीवर आणि सांगितलं हो येणारच, हो इतकं रेट ऑफ टॅक्स इतकं जास्त आहे आणि दुःख होणार थोडे दिवस, कारण छापायला वेळ लागतो. किती वेळ लागणार छापायला? आणि परत मी येतो गोदरेजकडे. मित्र, मनी इज अ कमॉडिटी विच हॅज टू बी प्रोड्युस्ड. किती नोटा बंद केल्या? 2300 कोटी नोटा, पीसेस, नोटा असे पीसेस त्यांनी डिमॉनिटाईज केले. त्यात 600 कोटी हजाराचे नोट्स आणि 1700 कोटी 500चे नोट्स. हे काय पेपर आहे, त्याच्यावर छपाई करावं लागतं. नाशिक प्रिंटिंग प्रेस मध्ये जे कैदी आहेत ते छापतात, मेहनत घालतात, त्यात काम केल्याशिवाय नोटा येत नाहीत. कमॉडिटी, मनी इज अ कमॉडिटी, इट टेक्स टाइम. आणि एका महिन्यात 300 कोटी बाहेर पडतात. त्या 5 जे प्रिंटिंग प्रेसेस आहेत जिथे प्रिंटिंग करतात, एका महिन्यात 300 कोटी, म्हणजे 2300 कोटी करायचा 7 किंवा 8 महिने लागतील. एवढ्या वेळ पैशाची टंचाई राहणार. तर हे समजायला पाहिजे. आणि गोदरेजने काय सांगितलं, फॉरेन से नोट मंगाव, फॉरेन से छपवा की नोट मंगाव. आणि दुसरं काय त्यांनी सांगितलं जो रेट ऑफ टॅक्स है वो कम करना चाहिए. दिस इज द मेसेज. फेब्रुवारी मध्ये बजेट येणार आहे. ऑलरेडी त्यांचे टॅक्सेस ते बाजूला ठेवतात, काय म्हणतात, इट इज रिटन ऑफ. एका बाजूला लोन्स रिटन ऑफ पैसेवाल्यांचे, कॅपिटलिस्टचं, ते 11 बँकेचे लोक आहेत, 11 किंवा 12 लाख कोटी. आणि कॅपिटलिस्टला दरवर्षी 5000 कोटी टॅक्स इव्हेशन, टॅक्स एक्झम्पशन, टॅक्स रेव्हेन्यू फॉरगॉन. आणि आज मात्र सत्य आलं, बीजेपी म्हणतायत आमच्या अगोदर काँग्रेसने हे केलेलं. हेच मी म्हणतो, काँग्रेस आणि बीजेपी मध्ये फरक नाही भांडवलशाहीला मदत करण्यात. आजच्या पेपरात काँग्रेसने हे अंबानीनं वगैरे केलंय त्याची हिशोब आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये वाचलं. आणि आता जे अडाणी आणि अंबानीनं वगैरे झालेलं हे पण वाचलं. तर आपलं म्हणणं आहे, हे जे तुम्ही न विचार करता छापलेलं आहे ते आता संपलं दिवस, ते जुने नोट चालू ठेवा. दुसरं, हे जे लोक फसले गेले, किसान, शेतकरी, मजूर आणि ज्यांचे लोन्स आहेत ते राईट ऑफ करा. इतके पैसे आले ना तुमच्याकडे, तुम्ही म्हणता इतके पैसे आलेले, राईट ऑफ करा. आणि तिसरी गोष्ट, हे आता दिसून येत आहे, जे पैसे दिले गेले, सहारा आणि बिर्लाचे जे पेपर्स बाहेर निघालेले आहेत रेड मध्ये, त्याच्यामध्ये काही नावं आहेत, पॉलिटिशियन्सचे नावं आहेत, एक पण कम्युनिस्ट पार्टीचं नाव नाही. सीपीआय असो, सीपीएम असो, जे रक्त सांडून लोकांसाठी काम करतो त्यांच्याबद्दल ते पण बोट दाखवू शकत नाही. पण बाकी कितीतरी पार्टीज आणि मुख्य म्हणजे चीफ मिनिस्टर ऑफ गुजरात 25 कोटी आणि 50 कोटी दिल्याचा हिशोब आहे. आणि परवाच्या दिवशी राहुल गांधींनी पण सांगितलेले एवढे अमुक तारखेला 9 वेळा ह्याच्यावर तुम्ही सांगा. भाषणं करतात, टिंगल उडवतात, पण उत्तर देत नाही. तर आपलं एक म्हणणं आहे, हे ह्याच्यावर चौकशी झाली. आणि हे जे टॅक्स इव्हेशनला नवीन टॅक्स रेट आता 25 करा, 20 करा, सुपर टॅक्स, तो पैसा आपला पैसा आहे, घामाचा पैसा, त्याच्यावर टॅक्स. सो इट इज अ काइंड ऑफ ब्लॅकमेलिंग. आम्ही काळा पैसा करणार आणि ते असं सफेद करून घेणार. आम्ही काही करा तुम्ही, आमचे पैसे सगळे आम्ही सफेद करून घेतलेले आहे, काळाच्या ब्लॅकच्या व्हाईट करून घेतलेलं आहे, पण आम्ही टॅक्स भरणार नाही, टॅक्स रेट कमी करा. इट्स अ डिक्टेशन बाय द कॅपिटलिस्ट. आणि हे जेटली असो, तुम्हाला माहिती आहे तो हर्षद मेहताचा वकील होता, केतन पारेख, म्हणजे हे सगळं भांडवलदारांची लोक बसलेले आहेत. आणि हे संबंध असं ऍटमॉस्फिअर तयार केलेलं आहे. एका बाजूला लोकांवर बोजा घालायचं, दुसऱ्या बाजूला भांडवलदारांसाठी जे कामं केलेली आतापर्यंत, इज ऑफ बिझनेस, इकडे युनियन नको, तिकडे युनियन नको, ट्रेड युनियन ऍक्ट मध्ये बदल, इतके लोक असेल तर तुम्ही आता युनियन बांधू शकत नाही, इन्स्पेक्टर जाणार नाही, हे सगळे आपल्यावर
अटॅक नो आउटसाइडर इन द ट्रेड युनियन, हे सगळं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भांडवलदारांना. तर मित्र हो, ही एक स्ट्रॅटेजी आहे. भांडवलशाही एका अशा परिस्थितीत आली आहे की अशा नेकेड स्ट्रॅटेजीज करावं लागतं, नग्न स्ट्रॅटेजी करावं लागतं. आणि ह्याच्या विरुद्ध आपण कॉन्शियसली गेलं पाहिजे. फिगर्स देणे महत्वाचं आहे, कारण आपण गेलं लोकांना कन्व्हिन्स करतो, सांगायला पाहिजे इतके पैसे आणि इतके ह्या बँकेत आहे, इतकं ह्याच्यात आहे, इतकं नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत. पण टोटॅलिटी आहे भांडवलशाही मधला क्रायसिस, आणि त्या क्रायसिस जगभर आहे. जगभर हा भांडवलशाहीचा क्रायसिस आहे. अमेरिकेचे जो आणि कॅपिटलिस्ट वर्ल्ड मधला जो क्रायसिस आहे, 2008 मधला क्रायसिस अजून बाहेर पडू शकलेलं नाही. हे क्रायसिस आपल्या लोकांना समजावून सांग. आपल्या आजच्या ज्या स्टडी सर्कल्स आपल्या लोकांना आजच्या मॉनिटायझेशन डिमॉनिटायझेशन पासून मागे जाऊन इकॉनॉमी कशी चालते आणि भांडवलदारी इकॉनॉमी कशी चालते आणि भांडवलदारी इकॉनॉमीमध्ये क्रायसिस कशी येतात आणि प्रत्येक क्रायसिस मधून निघण्याचा मार्ग वेगळा. एका बाजूला केन्सनी काहीतरी सांगितलं, दुसऱ्या बाजूला मॉनिटरी इकॉनॉमिस्ट आणि आपले जे इंटेलेक्च्युअल्स आहेत यांच्यासाठी मी काम करतो आणि ज्यांचे पगार मी वाढवून दिलेले आहे, हे प्राध्यापक लोक सुद्धा तेच इकॉनॉमिक्स शिकवतात. पण मी वेगळा प्राध्यापक, मी म्हणतो मनी इज अ कमॉडिटी अँड मनी हॅज अन इंडिपेंडेंट व्हॅल्यू विच इज बाय लेबर. आणि लेबर थिअरी ऑफ व्हॅल्यू कडे तुम्ही जरा लक्ष द्या आणि स्टडी सर्कल्स घेतील दामले सारखे, प्रकाश किंवा धोपेश्वरकर, आणि ते जर केलं तर हे संबंध ड्रामा काय, सूत्रधार कोण आहे हे तुम्हाला कळून येईल. तर हे जे डिमांड जे आहेत ते मी वाचलं, तुम्ही जे छापलेले आहेत तोच डिमांड्स आमचे पण आहेत. मी एवढं सांगू इच्छितो की मी CPMचा आहे आणि CPMनी जे डिमांड्स केलेले आहे तो CPIनी जे डिमांड्स केलेले आहे तेच डिमांड्स आहेत. धन्यवाद.